नमस्कार, मी माणिक मुंडे। उद्धव ठाकरे हे राज्यपालांच्या भेटीला गेले। त्यांनी कोश्यारींकडे मराठा आरक्षणाचं निवेदन दिलं। राष्ट्रपतींना कळवा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्याच्याच दुसऱ्या दिवशी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं। एसईबीसीत एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। त्याला मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। मोदी सरकारच्या भूमिकेनं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची आशा निर्माण झाली आहे। पण हीच आशा खरंच मराठा आरक्षणापर्यंत सरकारला घेऊन जाईल का, हा खरा आणि मोठा प्रश्न आहे। असं आहे की सगळं केंद्राने करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या। जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी भाजप मासामारीची स्पर्धा भरावी। मराठा आरक्षणावर 5 बेसिक प्रश्न सुप्रीम कोर्टानं फ्रेम केलेले होते। त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा निकाल आहे। त्यावर कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे। त्यावर आता मी पुन्हा जाणार नाही। तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तरीही त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि त्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्याला पुन्हा पाहावा लागेल। ते समजून घेतलं तरच आत्ताच्या मोदी सरकारच्या निर्णयाचं किती महत्त्व आहे ते आपल्याला लक्षात येईल। सुप्रीम कोर्टासमोरचा प्रश्न मागच्या व्हिडिओत घेतला होता तो असा होता। प्रश्न 5वा, ज्याच्यावर राज्यात खूप मतमतांतर आहेत। राज्यांना एखादी जात एसईबीसीत मागास ठरवण्याचा अधिकार आहे की नाही आहे? सुप्रीम कोर्टानं 3 विरुद्ध 2 अशा मतांनी राज्यांना हा अधिकार नसल्याचं म्हटलंय। 102व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना एसईबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास आयडेंटिफाय करण्याचा अधिकार नाही असं स्पष्ट म्हटलंय। कोर्ट असं म्हणतं की घटनेच्या कलम 338(ब) आणि कलम 342(अ) नुसार एसईबीसीत कुणाला टाकायचं कुणाला काढायचं याचा अंतिम अधिकार हा राष्ट्रपतींकडे आहे। त्यात काही बदल करायचे असल्यास त्याचा अधिकार संसदेकडे आहे। राज्य त्यांच्याकडे अस्तित्वात असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून किंवा घटनात्मक कमिशनकडून राष्ट्रपतीला विनंती करू शकतात। 102वी घटनादुरुस्ती वैध असल्याचंही 5 जजेसच्या पीठानं एकमतानं सांगितलं आहे। एक गोष्ट इथं सांगितली पाहिजे, सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट सांगितलं आहे की एसईबीसी वगळता कलम 15 आणि 16 अंतर्गत एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार राज्यांना आहे, पण एसईबीसी वगळता। सुप्रीम कोर्टाच्या याच निकालाविरोधात मोदी सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। एसईबीसीत एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार राज्यांना असल्याची भूमिका मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात मांडली आहे। एक गोष्ट इथं नमूद करावी लागेल, काही जणांना असं वाटतं किंवा तशी प्रतिमा उभी केली गेली आहे की मोदी सरकारचाच एसईबीसी कायद्याला विरोध आहे, ज्यातून मराठा आरक्षण दिलं गेलंय। वस्तुस्थिती मात्र याच्या नेमकी उलटी आहे। देशाचे अटर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना राज्यांना एसईबीसीत एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं। मोदी सरकारची ही बाजू मराठा आरक्षणाचं जे 569 पानांचं निकालपत्र आहे त्यात पान क्रमांक 66 वर मुद्दा क्रमांक 75 पासून सुरू होतो। तो तुम्ही मुळातूनच वाचून कुठलंही मत बनवावं। विशेष म्हणजे वेणुगोपाल यांनी भूमिका मांडताना डायरेक्ट मराठा आरक्षणाचा उल्लेख न करता 102व्या घटनादुरुस्तीपुरतीच भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। स्टेट या शब्दात केंद्र सरकार आणि संसद तसंच राज्य सरकार आणि तिथले कायदेमंडळ यांचा समावेश होतो आणि त्यांना राज्यघटनेचं कलम 14(4) आणि कलम 15(4) नुसार बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजेच एसईबीसी ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे। एवढंच नाही तर 102वी घटनादुरुस्ती करताना राज्यांचे अधिकार काढून घेण्याचा कुठलाही उद्देश नव्हता असंही मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात ठणकावून सांगितलं। मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात जी पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचे 2 उद्देश आहेत। राज्यांचा त्यांचा एसईबीसीचा अधिकार शाबूत ठेवणं आणि दुसरं जे अत्यंत महत्त्वाचं आहे, मोदी सरकारनं जे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण दिलंय ते मजबूत करणं। दोन्ही मुद्दे थोडेसे विस्तारानं सांगतो। फक्त महाराष्ट्रच नाही तर तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, कर्नाटक यांनीही एसईबीसीत आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकार असल्याची मागणी केली। त्या राज्यात एसईबीसी आरक्षणाच्या हालचालीही झाल्यात। आता कोर्टानं असा अधिकारच नसल्याचं सांगितल्यामुळे ह्या सगळ्या राज्यातली राज्य सरकारं अडचणीत आली आहेत। याच निर्णयामुळे जशी राज्यांची अडचण झाली तशी केंद्राचीही झाली आहे। राज्य सरकार जसं हात जोडून मोदी सरकार विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करतंय तसंच इतर राज्यातही घडतंय किंवा घडू शकतं। त्याचा दबाव मोदी सरकारवर येऊ शकतो। तो झटकण्यासाठी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। त्यातून गेल्या काही दिवसात कधी सरकारच्या बाजूने तयार झालेला कमी दाबाचा पट्टा नंतर भाजपकडे गेला, तर भाजपकडून आता तो पुन्हा राज्य सरकारकडे आलाय। हा कमी दाबाचा पट्टा रोज आपलं ठिकाण बदलत राहतो। त्यातूनच महाराष्ट्रातली आरक्षणाची राजकीय हवा कायम बदललेली दिसते।
आता दुसरं कारण, का मोदी सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे? मराठा आरक्षणासाठी मोदी सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय असं जर तुम्ही ऐकलं असेल तर ते अर्धसत्य आहे. कारण फक्त मराठा आरक्षणच नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं मोदी सरकारनं जे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण दिलंय, ज्याला EWS असं म्हटलं जातं, त्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ते वाचवण्यासाठी आणि दिलेलं आरक्षण मजबूत करण्यासाठी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. मोदी सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली म्हणजे मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय का? याचं उत्तर 2 प्रकारे देता येईल. पहिलं होय आणि दुसरं नाही. होय यासाठी की पुनर्विचार याचिकेनंतर सुप्रीम कोर्टानं राज्यांना SCBCत एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा अधिकार आहे असं मान्य केलं तर एक अडथळा पार केल्यासारखं होईल. मान्य केलं तर. नाही यासाठी की 50% आरक्षणाची मर्यादा तरीही तशीच राहते. म्हणजे मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर फक्त SCBC कायदा मंजूर होणं एवढंच महत्त्वाचं नाही, तर आरक्षणाची मर्यादा उठवणंही तेवढंच गरजेचं आहे. ती जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय असं म्हणायला वाव नाही. त्यासाठीही मोदी सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. तर विरोधकांनी त्याला उत्तर देत सगळं केंद्र सरकारनंच करायचं तर राज्य सरकार काय मग फक्त माशा मारणार का असा सवाल केलाय. ते तुम्ही ऐकत राहा, मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगत राहील. असं आहे की सगळं केंद्राने करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या. जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी भाजप मासामारीच्या स्पर्धा भरावी.